इयत्ता 11वी व्यावसायिक शिक्षणासाठी प्रवेश सुरू. इचलकरंजी शहरातील श्री नाबा एज्युकेशन सोसायटीचे गोविंदराव हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज इचलकरंजी उच्च माध्यमिक व्यावसायिक अभ्यासक्रम HSC व्होकेशनल पूर्वीचे MCVC महाराष्ट्र शासनाकडून दर्जानिहाय वर्गीकरणात अ दर्जा प्राप्त संस्था. आमच्या संस्थेमध्ये +2 स्तरावरील व्यावसायिक अभ्यासक्रम चालू आहेत. इंजिनिअरिंग ग्रुप कंस्ट्रक्शन टेक्नॉलॉजी, ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी, मेकॅनिकल टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी, पॅरामेडिकल ग्रुप, मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन या विषयासाठी प्रवेश सुरू. अधिक माहितीसाठी संपर्क मुख्याध्यापक SB पाटील सर. मोबाईल 9284 35 36 60. उपप्राचार्य NS पाटील सर. संपर्क 99 22 63 0180. तर आजच आपला प्रवेश निश्चित करा. आपले प्रवेश ऑफलाईन पद्धतीने चालू आहेत. परत मी बैठकीला गेला होता की भाजप हा शिस्तप्रिय पक्ष आहे, त्यामध्ये गटबाजी चालणार नाही. काय सांगाल? मी हेच सांगितलं त्या बैठकीत. भारतीय जनता पक्ष हा अतिशय शिस्तबद्ध पक्ष आहे. आपण सगळेजण पक्षाचे कार्यकर्ते आहोत. कोण कुठल्या पदावर आहे, कोण कुठल्या पदावर नाही, हे पार्टीमध्ये काही बघितलं जात नाही. तो कार्यकर्ता किती सतर्क असतो, पक्षाशी किती प्रामाणिक असतो, हेच बघितलं जातं. त्यामुळं सगळ्यांनी पक्षाचंच काम करावं. मी या गटाचा आहे, मी त्या गटाचा आहे, हे स्वतःला लेबल स्वतः लावून घेऊन TRP वाढवून घ्यायचा प्रयत्न कोण करू नका, हे सांगितलं मी तिथं. येणाऱ्या लोकसभेमध्ये तुम्ही इच्छा व्यक्त केल्या, काय सांगाल? मी 2019च्या निवडणुकीच्या पूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या. 2024च्या पूर्वी. त्या परवाच्या विधानसभेच्या आधीसुद्धा मी ज्यावेळी भारतीय जनता पक्षात आलेलो नव्हतो, त्यावेळी मी सुद्धा स्वतंत्र निवडणूक खासदारकीचे लढवायच्या संबंधीचा मी निर्णय घेतला होता. पण माननीय त्यावेळचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि त्यावेळचे आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांनी महायुतीच्या या जागा आहेत आणि तिथं ही जागा राष्ट्रवादीला गेल्या, तुम्ही भाजपबरोबर आहात, तुम्ही बंडखोरी करता कामा नये म्हणून सांगितल्यानंतर मी थांबलो. माझी इच्छा मी त्यावेळीसुद्धा व्यक्त केली होती. त्यावेळीसुद्धा बंडखोरी करून मी राहायच्या तयारीत होतो. आता तर ही भारतीय जनता पक्षाचं मी कार्यकर्ता आहे. मी काय म्हटलं, भारतीय जनता पक्षाने जर मला उमेदवारी दिली तर 100% मी निवडून येणारा कार्यकर्ता आहे, मी इच्छुक आहे. काय सांगाल? विरोधक वारंवार पाण्याचं राजकारण करून पितापुत्रांवर टीका केली जाते आजी माजी आमदार. ज्यांनी कायच केलं नाही आत्तापर्यंत पाण्यासाठी, ते लोक केवळ टीका करतात. एका व्यासपीठावर बोलूया, तुम्हीच नियोजन लावा, सगळ्या विरोधी पक्षासह मला बोलवा आणि या पाण्यासाठी कोण कोण काय काय केलं ह्याचे जाहीर प्रश्नोत्तरं तुम्ही करायला लावा. माझी तयारी आहे. लोक समजून घेऊ देत ना कोण कोण काय काय केलं ते. आवाडे हळवणकरांच्या गटाचा शेवटचा प्रश्न, आवाडे हळवणकरांच्या गटाच्या कार्यकर्त्यांना काय सांगाल? आवाडे हळवणकर गटाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना माझं सांगणं आहे की आमच्या दोघात मतभेद नाहीत. मतभेद निर्माण करायचा प्रयत्न करून तुम्ही स्वतः बाद होऊ नका, हे माझं सांगणं आहे. तेही जागरूक असतात, मीही जागरूक आहे. मग कोण आवाडे समर्थक चुकीचं वागत असेल तर तेही बरोबर नाही आणि हळवणकर समर्थक चुकीचं वागत असेल तर तेही बरोबर नाही. सगळ्या कार्यकर्त्यांनी जबाबदारीने वाढावं, पक्षशिस्त पाळावं, एवढंच सांगणं आहे. केंद्रात राज्य सत्ता तुमच्या, इचलकरंजी महापालिका सत्ता तुमच्या, सगळीकडे सत्ता आहे. विकास कामं करायची आहेत. गाव मोठा आहे, उद्योगातला आहे, अजूनही मोठं करायचं आहे. गावात औद्योगिक शांतता पाहिजे, ह्याचा माझा आग्रह आहे आणि पुढेही असणार आहे. त्यासाठी कोण औद्योगिक शांतता बिघडवत असेल तर ते मला मान्य होणार नाही. ओके. मी परवा भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात माझं मनोगत व्यक्त केलं. त्यानंतर काही लोकांना ते लागलं आणि त्याने व्यक्तिगत वेगवेगळ्या पद्धतीनं टीका करायचं काम, अतिशय चुकीच्या भाषेमध्ये चुकीच्या पद्धतीने विरोधकांनी टीका केलेले मेसेज सोशल मीडियावर पाठवायचं काम, हे फार जोरात करायचं काम काही लोकांनी करायला लागले. त्यांना माझी सूचना आहे की या पद्धतीचं काम करू नका. आपल्याला पक्षशिस्त पाळायची आहे. पक्षांतर्गत आपली दुही नाही. आवाडे गट, हळवणकर गट वेगळा नाही. आम्ही सगळे एकत्रित भाजपचे कार्यकर्ते आहोत, हा संदेश जाऊ दे. तुम्ही अशा सोशल मीडियावर कोण पोस्ट टाकत असतील त्याने टाकू नका.
आणि दोन्हीही बाजूच्या कार्यकर्त्यांना, भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की अशा या टीका जरी झाली तरी त्याला उत्तर देण्याच्या भानगडीत कोण पडू नका. टीका सहन करणे हीच कार्यकर्त्याची खरी ताकद आहे. हळवणकर साहेबांचा वाढदिवस आहे, शुभेच्छा. ती बैठक झाली होती माननीय हळवणकर साहेबांच्या वाढदिवसाच्या तयारीच्या आणि नियोजनाच्यासाठी. त्या दिवशी मी त्यांना सुरुवात माझ्या भाषणाला करायच्या आधीच माजी आमदार माननीय हळवणकर साहेब यांना मनापासून दीर्घायुष्य मिळू दे, अतिशय चांगली प्रकृती त्यांची राहू दे अशा पद्धतीच्या शुभेच्छा दिल्यात. आजही देतोय आणि त्या दिवशीही देणार आहे.